ठाण्यातील घोडबंद रोडवर आज सकाळी भीषण अपघात झाला। 11 वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे। या अपघातात 4 ते 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। गायमुख जकात नाक्याजवळील गायमुख घाट उतरणीवर शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास टाटा कंपनीच्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झाला। त्यानंतर विचित्र अपघात होऊन 11 वाहने एकमेकांना धडकली आहेत। या अपघातात होंडा सिटी, वॅगनर, अर्टिका, महिंद्रा इनोवा, डिझायर, सुझुकी ब्रिझा, फोर्ड कार तसेच एक ऑटो रिक्षा अशा एकूण 11 वाहनांचे कमी अधिक प्रमाणात मोठे नुकसान झाले आहे। अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडल्याने घसरणीचा धोका निर्माण झाला होता। काही वाहने या अपघातात दुभाजकावर चढली असल्याचे दिसून आले। या अपघातात 4 ते 5 जण गंभीर व किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या अपघातात रिक्षा चालक शिवकुमार यादव यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। रिक्षामधील प्रवासी तस्किन शेख व अनिता पेरवल यांना चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून कार चालक रामबळी बाबूलाल यांना कमरेला गंभीर दुखापत झाली आहे। त्यांना ओला येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे। सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसला। अपघातानंतर घोडबंद रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांच्या मदतीने ही वाहतूक कोंडी हटवण्यात आली।